एक वेळची एक तुम्हाला भेट आहे, जी संवादात्मक चर्चा आहे, ह्या तुम्हा सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थी विकास केंद्रित आपल्याला नियोजन ठेवायचं आहे, नियोजन करायचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो. त्यामुळं विद्यार्थ्याचा वेध कसा असावा, स्पर्धेच्या युगामध्ये माझा पाल्य, माझी मुलगी, माझा मुलगा इतरांपेक्षा श्रेष्ठ कसा असावी, यासाठी आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. आणि वेळोवेळी आपण तर शनिवारी बुधवारी या सर्व शिक्षक वर्गांना तुम्ही संवाद साधता असतातच, परंतु समजा एखादी माय माऊली किंवा एखादी समजा पालक त्यांच्या घरामध्ये विद्यार्थ्याचा अभ्यास करून घेताना काही त्यांच्याकडे वेगळी रूपरेषा आहे का, त्याचा आम्हाला फायदा होईल का, या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. माझं नाव बळवंत बालासाहेब देशमुख. माझी मुलगी वेदिका बळवंत देशमुख इयत्ता पहिलीपासून 5वी पर्यंत आपल्या शाळेत काकाजी इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे. आणि अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन इथल्या स्टाफचं आणि इथल्या सर्व शिक्षकवृंदाचं, हे खूप अभ्यास आणि भाषण असेल, त्याचे एक्झाम असेल, सगळ्या बाबतीचं असं मार्गदर्शन सरांचं असतं. धुमाळ सरांचं पूर्ण लक्ष स्टाफवर आणि पालकावर बारीकतेने लक्ष असतं. आणि काही थोडी जरी अडचण असेल तर सर खूप चांगलं मार्गदर्शन करतात. आपण जे काही दृष्टिकोन ठेवला आहे, जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, घरी आपण होमवर्क लिहायला दिलेला नाही. आपण सर्वच शाळेत करून गेलोय. क्लासवर्क असेल, होमवर्क असेल, इव्हन ऍक्टिव्हिटी पार्ट असेल, घरी फक्त तुम्हाला एकच शब्द येतो, कम्प्लिटेड इट. नमस्कार, माझे नाव स्वाती सुरेश माने आहे. माझे 2 पाल्य आपल्या शाळेमध्ये आहेत. चारोही चंद्रकांत माने आणि रणवीर रमाकांत माने, हे 2 माझे पाल्य आहेत. गेले 5 वर्ष झाले ह्या शाळेमध्ये माझे 2 पाल्य शिकत आहेत. त्यामुळे मला खूप ऐकण्यात आले होते की ही शाळा चांगली आहे, असं आहे, सगळं करून घेतात. पण खरंच खूपच चांगली आहे शाळा ही. आणि मला खूप अनुभव आला आहे. आपल्या शाळेमध्ये संगीत, कॉम्प्युटर, पुन्हा स्पर्धा परीक्षा आणि चित्रकला, पुन्हा ॲबॅकस अशा प्रकारचे विषयही अभ्यासाव्यतिरिक्त शिकवले जातात. त्यामुळे आम्हाला खूपच विद्यार्थ्यांमध्ये प्रभाव पडला आहे असं वाटतंय. आणि वेळोवेळी अशा प्रकारची ही पॅरेंट्स मीटिंग घेतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये ही पॅरेंट्स मीटिंग चालूच असते. आणि त्यामुळे आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जो बदल झाला आहे तो समजून येतो. बिलकुल आपला संवाद साधायचा बरं का, राग लोभ नाही. तुमची काय अडचण आहे, कारण करून तर आम्ही तर समजाच घ्यायला. ज्या ज्या सूचना येतील शिक्षकाकडून त्या तुम्ही पूर्ण करत चला. जिथं कुठं अडचण आली शनिवारी येऊन भेटा. शिक्षकाकडून समाधान नाही झालं तर डायरेक्ट माझी कॅबिन ओपन असेल.